अहो मंडळी, ऐका ना, ताजा ताजा वाटाणा वापरून बहारदार असा बेत केलेला आहे बघा. ठासून ठासून सारण भरलंय. आहा हा, लाजवाब. बरं मी तुम्हाला सांगते, दिवसभर जरी ठेवला तरी याला ओलसरपणा नाही येणार, पाणी नाही सुटणार, असाच खुसखुशीत राहणार. यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पराठा खायला कोणाला नाही आवडत, आणि तो असा मस्त खरपूस आणि खुसखुशीत असेल तर क्या बात आहे. बरं, पराठा तुम्ही दिवसभर जरी ठेवला तरी त्याला ओलसरपणा नको यायला, तो असा लपलपीत नको पडायला, यासाठी देखील खूप साऱ्या टिप्स आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी पराठ्याचं कणिक मळून घेऊयात. तर त्यासाठीचं साहित्य बघूयात काय काय घेतलं ते. 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बारीक रवा, पाव कप बेसन, ओवा अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ. रव्यामुळे पराठा खुसखुशीत होतो आणि दिवसभर ठेवला तरी खुसखुशीत राहतो. ओव्याने अर्थातच चव छान येते. चला, आधी गव्हाचं पीठ घ्यायचं. यामध्ये बारीक रवा, बेसन, ओवा हातावर असा चुरून घातलं की त्याचा स्वाद छान निघतो. चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप किंवा तेल, हे सुके जिन्नस आधी मिसळून घ्यायचं. तेलामुळे पराठा छान खुसखुशीत व्हायला आणि दिवसभर खुसखुशीत राहायला मदत होते. दुसरी गोष्ट, आता थोडं थोडं पाणी घालून मळायचं आणि घट्टसर मळायचं. काय होतं, आतलं सारण त्यामध्ये पाण्याचा अंश असतो. तुम्ही जर आवरण पण अगदी सैल केलं तर तेवढ्या पुरतं ते असं वाटतं की छान दिसतंय, मऊ दिसते, पण थोड्या वेळाने तुम्ही तो पराठा खायला गेला तर त्यामध्ये इतका ओलसरपणा होतो आणि तो पचपचित होतो. त्यामुळे पराठा करताना त्याची कणिक मळताना हलकीशी घट्ट मळा, खूप नाही, पण खूप सैल अजिबात करू नका. चला, तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि मिसळून घ्यायचं. ज्यांना कणिक मळताना हात खराब करायला नाही आवडत, नवीन शिकणारे असतील, नवशिके असतील, किंवा वर्षानुवर्ष स्वयंपाक जरी करत असेल तरी त्यांना असं आवडेलच असं नाही, म्हणून त्यांच्याकरता ही छानशी टिप आहे की आधी असं चमच्याने मिसळून घ्या. हे नेहमी हात लावाच लागतो, पण ते सुरुवातीला जर घातला ना की ते बोटांना कशी कणिक चिकटून बसते तशी चिकटून नाही बसत. आता हे मळून घेऊया. चला, इथे कणिक छान मळून तयार आहे. हे बघा, खूप सैल नाही केली, हलकीशी घट्ट आहे. आता यावर थोडंसं तेल लावूयात, म्हणजे त्यावर कडकपणा नाही जमणार, क्रस्ट नाही जमणार. आणि हे असं झाकण ठेवू मुरण्याकरता ठेवूयात. आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणीत वजनाची मीडियम साईजची म्हणजेच 22 सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लॉन्च केली आहे. madhurazrecipeclub.com या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलात. खुसखुशीत असा मटार पराठा करायचा आहे. सारण तर केलंच पाहिजे, तर सारणसाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. वाटाणा घेतला होता 1.5 पाव, तो सोलून इतका निघाला. कोथिंबीर, धनेपूड, गरम मसाला, हिरवी मिरची, हळद, 5-6 लसूण पाकळी, जिरं, चवीपुरतं मीठ, यासोबतच थोडंसं तेल. आता बरेच जण आहे ना मटार छान शिजवून नाही घेत, पण मी हलका शिजवून घेते. काय होतं, कच्चा मटार ठेवला जितका कच्चा तितका त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, पचायलाही जड जातो. त्यामुळे वाटाणा छान आपण शिजवून घेऊयात. आता तेल गरम केलं 1 पळीभर, त्यामध्ये जिरं छान फुलू द्यायचं की मिरची, लसूण आणि मटारवर घालूयात मीठ, म्हणजे पटकन तो शिजतो. खूप वेळ ठेवायचं नाही, एक 4 ते 5 मिनिटं तेलावर फक्त परतून घेऊया. बरोबर 5 मिनिटं हे परतून घेतलं. मटारचा रंग बघा छान आता हिरवा कच्चा झालाय आणि हलकासा टरफल पण त्याचं निघायला सुरुवात झाली. आता गॅस बंद करायचा. यामध्ये घालूयात थोडीशी हळद, रंग छान दिसतो या सारणाचा, गरम मसाला, धणेपूड आणि त्याचसोबत लिंबाचा रस. इथे ना लिंबाचा रस नसेल वापरायचा तर तुम्हाला सांगते, मस्त चाट मसाला, काळं मीठ असं कॉम्बिनेशन करा, आमचूर पावडर. आहा, गॅस बंदच आहे. आता हे मिसळायचं आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून घ्यायचं. आता हे ना खरं हे असंच किती छान दिसतंय. हे यामध्ये थोडं टोमॅटो वगैरे असं नुसतं फोडी जरी टाकल्या तरी ही मटारची भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकता. पोळी बरोबर डब्यासाठी मस्त लागते. पण आता हे पराठा करायचा की नाही, आपल्याला मिक्सरमध्ये घालून मिक्सरमध्ये फिरवू शकता. पण कशाला मिक्सर, चॉपर आहे ना माझ्याकडे. चॉपर आहे ना मस्त असा हँडी पडतो बघा. अशा लहान सहान गोष्टींसाठी मिक्सरचं भांड खराब करायची गरज नाही पडत. आता यामध्ये घालूयात कोथिंबीरने रंग छान येतो सारणाला. झाकण लावायचं आणि फक्त चॉप, म्हणजे अगदी पेस्ट करायची नाही, ओबडधोबडच फक्त असं करून घ्यायचं. चला, हे तयार आहे. येस,
खूप बारीक नव्हतं करायचं आपल्याला, हलकंसं ओबडं बोबडंच ठेवायचं. थोडे मटारचे दाणे पण दिसतात बघा. आता हे बघा मस्त झालं की नाही. हे मिश्रण डिशमध्ये काढूयात. मस्त हिरवं कच्चं असं मटार पराठा किंवा वाटाण्याचं पराठ्याचं सारण तयार आहे. या प्रमाणामध्ये 5 पराठे व्यवस्थित तयार होतात. चला, आणि इथे पीठ कणिक जी मुरण्याकरता ठेवली होती तीही तयार आहे. ही पण परफेक्ट मुरली आहे. आता एकसंध करून घ्यायची. खूप पातळ नाही बघा, हलकीशी घट्ट आहे, अशीच आपल्याला ही हवी. आता यातून एक उंडा काढून घ्यायचा. आता हा तयार उंडा सुक्या पिठामध्ये घोळवायचा आणि याची आहे ना पारी तयार करायची, वाटी तयार करायची. तर ही वाटी तयार झाली की यामध्ये सारण भरूयात. हे जे तयार सारण आहे हे छान यामध्ये गच्च भरायचं. हां, सारण भरून झालं की हे पराठा बंद करायला घ्यायचं. बघा केवढं सारण भरलं. आणि हे सील करत असताना आहे ना हे आलेलं मिश्रण थोडंसं मध्ये ढकला, म्हणजे मग पराठा फाटणार नाही. आणि मोदक करतो तसं हे सील करायचं आणि हे असं ट्विस्ट करायचं आणि हलकंसं हाताने दाबायचं. आता सुक्या पिठामध्ये घोळवायचं आणि पराठा लाटायचं. वाह, बघा मस्त लाटला जातोय. आणि वाटाणा तुम्हाला दिसत असेल, हे सारण ऑलरेडी असं कडेकडेपर्यंत गेलंय. पराठा लाटून झाला. आता पराठा भाजूया. पराठा भाजत असताना तवा व्यवस्थित गरम हवा आणि गरम तव्यावर हा पराठा. चला, आता पराठा खालच्या बाजूने हलका भाजत आला. हे बघा हा सुटतो एकतर, आणि याची कड आहे ना, कड भाजून घ्यायची, कड कच्ची नाही ठेवायची. त्यामुळे मी उलटवायची गडबड नाही करत आहे. आधी कडेकडेने असा भाजून घेते, कारण माझ्या गॅसचा बर्नर खूप लहान आहे. कड कच्ची अजिबात ठेवायची नाही. आता मस्त हा कडेकडेने शेकला गेला की उलटवूयात. वा, बघा छान झालं की नाही, कड कच्ची अजिबात नाही आहे. पुन्हा एकदा कडेकडेने हलकासा फुलवून घ्यायचा, म्हणजे मध्यभागातून पण छान फुलतो. हलकासा पराठा फुगायला सुरुवात झाली. तर यावर थोडंसं तेल. आता हे उलटवूयात. वा, बघा मस्त खरपूस असं झाला की नाही, छान आहे ना. मस्त असा भाजून घ्यायचा खरपूस सगळ्या बाजूने. बघा काय दिसतोय. वा 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 वा, बघा मस्त झाला की नाही. हलकासा फुगला देखील. याला म्हणतात पराठा. मस्त असा खरपूस भाजलेला सगळं सारण दिसतंय. आणि हे वा वा वा, बघा सगळीकडून खरपूस झालाय भाजून. ही बाजू थोडी कच्ची वाटते मला. थोडंसं तेल लावून तव्याच्या मधोमध भरून भाजून घ्यायचे. कच्चं नका ठेव. कच्चा पराठा खायला मजा अजिबात येत नाही. गरम गरम काही वाटत नाही, पण थोड्या वेळाने ते कच्ची बाजू दिसते. वा, कमाल. बघा सगळीकडून खरपूस असा पराठा भाजून झाला. आता हा काढायचा. लगोलग गरम गरम खाणार असाल तर तव्यातून, ताटात, नाहीतर असा जाळीवर. पुढचा पराठा देखील लाटून तयार आहे. आता हा देखील भाजूयात. बरं तुम्हाला सांगते, या प्रकारे तुम्ही पराठा ठेवला ना तर दिवसभर ठेवला तरी तो मस्त खुसखुशीत राहतो. ओलसर नाही होणार, पानचट नाही होणार, पाणी तर अजिबात सुटणार नाही. आणि जसं मी म्हणाले, कडेकडेने आधी भाजून घ्यायचं आणि त्याला पदर छान सुटतो. तव्याच्या मध्यभागी उष्णता खूप असते, म्हणून मध्यभागी असा कडकड घेऊन भाजायचं. आता उलटवूयात. वा, बघा छान भाजला गेला की नाही, कडेपर्यंत भाजला गेला, कच्चा अजिबात नाही. आता सेम या बाजूने पण करूयात. काय दिसतंय. आता तेल नाही लावलं ना तरी काही हरकत नाहीये. या बाजूने पण तेल. बघा मस्त फुगतो की नाही. आणि मुख्य म्हणजे पापुद्रा छान सुटतो त्याला. आ हा 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 हा, इसे कहते लाजवाब पराठा, खरपूस खरपूस भाजलेला. वा, आता हा मस्त असा कडेकडेने पण खरपूस भाजलेला पराठा. बघा दोनही बाजूने कुठेच कच्चा नाहीये. कमाल खरपूस भाजला गेलाय. वा, दिस इज व्हॉट वी वॉन्ट. आता हा लगोलग जाळीवर. असेच सगळे पराठे करून घ्या की हो.
भाजायचं पण कसं हेही सांगितलं. कड कच्ची नाही राहिली पाहिजे. कड कच्ची राहिली की पराठ्याची मजाच नाही. ठीक आहे. तर असं आता माझ्या गॅसला मर्यादा आहेत, त्याला ती जी ज्योत आहे ती पसरत नाही. तुमच्या गॅसची ज्योत पसरत असेल तर असं मध्यभागी कड आणायची गरज नाही. कडेकडेने पण छान शेकला जाईल. बरं, खायचा कसा? असाच किंवा बुंदी रायता, लोणचं, चटणी, खूप सारे लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पोस्ट केली आहे, मिरचीच्या लोणच्याची रेसिपी पोस्ट केली आहे, आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी पोस्ट केली आहे. जाऊन बघा जरा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.